हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट डिस्कस केली होती, ग्रोथ अँड डीके ऑफ करंट इन LR सर्किट. मीन्स ए सर्किट containing resistor and inductor. Need JEE point of view, this is a very important concept, and that's why in today's lecture we are going to solve some problems based on this concept. Means the problems based on LR circuit. कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टन्सचा काय रोल असतो हे आपल्याला माहित आहे. करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकमध्ये आपण तो पार्ट स्टडी केलेला आहे. पण त्याच सर्किटमध्ये जर आपण एखादी इंडक्शन कॉईल म्हणजे इंडक्टर कनेक्ट केला तर त्या इंडक्टरचा तिथं रोल काय असतो किंवा त्याचं बिहेवियर कसं आहे सर्किटमध्ये, हे जर परफेक्टली माहीत असेल तर हे क्वेश्चन सॉल्व करता येतात. इंडक्टरचा रोल अगदी सिंपल आहे. सेल्फ इंडक्शन पार्टमध्ये आपण हा स्टडी केला होता. एखाद्या इंडक्शन कॉईलमधून पास होणारा करंट जर इन्क्रीज होत असेल तर त्या कॉईलमध्ये आणखी ॲडिशनल करंट इंड्यूस होतो किंवा आपण त्याला EMF इंड्यूस होतो असं म्हटले, बॅक EMF. आणि तो इंड्यूस झालेला करंट हा ॲप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शन असतो. म्हणजे कॉईलमधून पास होणारा करंट जर इन्क्रीज होत असेल तर ती कॉईल त्या करंटच्या फ्लोला अपोज करते, त्या करंटच्या इन्क्रीज होण्याला अपोज करते. पण रेजिस्टरसारखा अपोज नाही. अपोज कसा, तर कॉईल स्वतःचा करंट त्या ॲप्लाइड करंटच्या अपोजिट डायरेक्शनने इंड्यूस करते आणि म्हणून त्याला आपण अपोज होतो म्हटले. आणि मग स्लोली करंट कॉईलमधला काय होतो, इन्क्रीज होतो, कारण कॉईल अपोज करते. याला आपण ग्रोथ ऑफ करंट म्हटलं होतं. आणि ज्यावेळी कॉईलमधून पास होणारा करंट डिक्रीज होतो, करंट डिक्रीज होत असताना कॉईलमध्ये परत आणखी एकदा EMF इंड्यूस होतो, म्हणजे कॉईल परत करंट इंड्यूस करते. पण आता इंड्यूस्ड करंट हा डिक्रीजिंग करंट म्हणजे ॲप्लाइड करंटच्या सेम डायरेक्शननं असतो. म्हणजे कॉईल काय करते, तर त्या कॉईलमधून पास होणारा करंट आता डिक्रीज होतोय तर ती कॉईल त्या करंटला डिक्रीजही होऊ देत नाही, स्वतःचा इंड्यूस्ड करंट त्यात ॲड करते. जो कमी होतोय करंट त्यात ॲड केल्यामुळे तो करंट स्लोली डिक्रीज होतो, फास्टमध्ये डिक्रीज न होता. आणि मग तिसरी कंडिशन, मेन कंडिशन अशी आहे की कॉईलमधून पास होणारा करंट हा कॉन्स्टंट असेल, म्हणजे त्या सर्किटमधला तो मॅक्झिमम करंट असतो. इफ द करंट पासिंग थ्रू कॉईल इज कॉन्स्टंट देन देर विल बी नो EMF इंड्यूस्ड इन दी कॉईल. कॉईलचा रोल तिथं काहीही नाही. जर कॉईलमधून पास होणारा करंट चेंज होत नसेल तर त्या कॉईलचा सर्किटमध्ये काहीही रोल नसतो. म्हणजे कॉईलचा रेजिस्टन्स झिरो, तो त्या कॉईलमध्ये कुठलाही EMF इंड्यूस होणार नाही, करंट इंड्यूस होणार नाही. कधी कॉईलमधला करंट हा कॉन्स्टंट असेल. कॉईलचा रोल कधी असणार आहे, फक्त जर कॉईलमधून पास होणारा करंट हा इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तरच कॉन्स्टंट करंटला कॉईलचा रोल झिरो आहे. लक्षात आलं. मग कॉईलचा हाच रोल आपल्याला, त्याचं हेच बिहेवियर माहीत असेल तर LR सर्किटवरती विचारलेले न्यूमेरिकल सॉल्व करता येतात. क्वेश्चन्स येताना थेरॉटिकल पार्ट असतील, क्वेश्चनमध्ये काही फॉर्म्युलेज डिराईव्ह करायला विचारलेले असतील वेगवेगळ्या कंडिशनमध्ये, ते करता आले पाहिजेत. सो हिअर द फर्स्ट क्वेश्चन इज, इन ॲन LR सर्किट शोन इन फिगर when the switch is closed how much time will it take for the current to grow to a value n times the maximum value of current. म्हणजे आपल्याला काय केलं, स्विच क्लोज केलं. आपल्याला माहिती आहे when switch is closed then current will passes through this circuit. सर्किटमधून पास होणाऱ्या करंटचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं आहे. काय इक्वेशन होतं, I इक्वल टू I0 1 मायनस e रेज टू इथं जे लिहितो आपण ते एकतर मायनस टी किंवा असं लिहितो आपण मायनस RT/L, एकतर असं लिहिता येतं किंवा आपण L/R टव यूज केलं होतं. सो वी कॅन राईट हिअर टाईम कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल, कुठल्याही फॉर्ममध्ये लिहा. इथं ऑप्शन टाईम कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये होता तर मग मी इथं स्मॉल टी मायनस स्मॉल टी अपॉन टव, वेअर टव स्टँड्स फॉर L/R. लक्षात आलं. आणि म्हणून ते R/Lच्या ऐवजी टव यूज करतो आपण. सो दिस इज द इक्वेशन ऑफ करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. इन्क्रीजिंग करंटचं हे काय, ग्रोथ, करंटच्या ग्रोथचं इक्वेशन आहे. आता इथं क्वेश्चन असा विचारला आहे की हा जो ग्रो होणारा करंट आहे तो किती झाला पाहिजे, टू ए व्हॅल्यू ऑफ n टाइम्स दी मॅक्झिमम व्हॅल्यू. इथं मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे करंटची, I0. लक्षात ठेवा, ह्या I0 करंटला आपण असंही लिहू शकतोय, EMF अपॉन रेजिस्टन्स. सर्किटमधला मॅक्झिमम करंट म्हणजे कॉन्स्टंट करंट असतो. आणि आत्ताच मी सांगितलं होतं, जर सर्किटमधून कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल तर इंडक्टरचा रोल इथं काहीही नाही. हा काढून जरी टाकला तरी चालतो, डायरेक्ट वायर कनेक्ट करा आणि मग फक्त एवढाच रेजिस्टन्स राहतो आणि मग करंट इक्वल टू EMF अपॉन रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, असाही फॉर्म्युला यूज करू शकतोय आपण. सो वी कॅन राईट दिस ॲज 1 मायनस e रेज टू मायनस T/τ. आता मला सांगा, या सर्किटमध्ये करंट जो आहे तो किती ग्रो झाला पाहिजे, मॅक्झिमम व्हॅल्यूच्या n टाइम्स. सो हिअर करंट इज गिवन अँड करंट शुड बी n टाइम्स I0. I0च्या मॅक्झिमम व्हॅल्यूच्या n टाइम्स करंट इन्क्रीज झाला पाहिजे. म्हणजे आयची व्हॅल्यू काय पाहिजे, n I0. आणि मग इकडं मी हेच इक्वेशन घेतोय,
आय इक्वल टू एन आय नॉट लिहिलं, आय नॉट इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू स्मॉल टी अपॉन टो. सो दिस इज दी इक्वेशन. आय नॉट गेट्स कॅन्सल्ड, सो दिस विल बी एन इक्वल टू 1 मायनस ई रेज टू स्मॉल टी अपॉन टो. आता यामध्ये काय करा, ही या टर्मला मी ईच्या टर्मला इकडं घेतो, पॉझिटिव्ह होईल ई रेज टू मायनस टी बाय टो इक्वल टू 1 मायनस एन. निगेटिव्ह पॉवर आहे तर पॉझिटिव्ह आणण्यासाठी रेसिप्रोकल घेऊया. सो ई रेज टू टी बाय टो इक्वल टू काय येईल सांगा, हे प्लस घेतलं आहे म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 मायनस एन होईल. या टाईपमध्ये व्हॅल्यू आली. लक्षात येते काय केलं आहे आपल्याला, काय फाइंड आउट करायचं आहे, हाऊ मच टाईम विल इट टेक, म्हणजे आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे, किती टाईम टी. त्या टी टाईमला आपण काय कन्सिडर केलं आहे, करंटची व्हॅल्यू ही एन टाइम्स दी मॅक्झिमम करंट आहे. सो हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट टी. आता टी कॅल्क्युलेट करायचं आहे तर मग एक्सपोनेन्शियल आहे, लॉग घ्या, मग इकडचं ई कॅन्सल होऊन काय राहणार, टी बाय टो राहील इथं इक्वल टू इकडच्या सगळ्या टर्मचा लॉग होईल. लॉग टू दी बेस ई तरी लिहितो आपण किंवा एल एन लिहितो त्याला. सो दिस विल बी 1 अपॉन 1 मायनस एन. सो वी कॅन राईट दिस टाईम टी इक्वल टू टो इंटू log to the base e 1 upon 1 minus n. So this is the time t at which the current in the circuit grow to a value n times the maximum value. करंटची व्हॅल्यू n टाइम्स घेतली आणि टीचं इक्वेशन तयार केलं. हा ऑप्शन गिवन होता. काय केलं सांगा, ते इक्वेशन माहिती आहे आपल्याला, त्याला ॲडजस्ट केलं आपण आणि कन्वर्ट केलं, आपल्याला गिवन टाईममध्ये याचं करेक्ट आन्सर तयार होते. लक्षात आलं क्वेश्चन कसा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिगर शोज ए सर्किट कन्सिस्टिंग अन आयडियल सेल, म्हणजे ई एम एफ, ज्याचा ई एम एफ ई आहे, इंडक्टर हॅव्हिंग इंडक्टन्स एल अँड ए रजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज. डायग्राम गिवन. लेट स्विच एस बी क्लोज. एस स्विच क्लोज केले की माहिती आहे सर्किटमधून करंट फ्लो होतो ॲट टी इक्वल टू 0. सर्किट क्लोज केलं म्हणजे इनिशियल कंडिशन आहे, ज्यावेळी टाईम जस्ट स्टार्ट झाला आहे म्हणजे 0च टाईम आहे. सपोज ॲट टी इक्वल टू 0 म्हणजे स्विच क्लोज केल्याचा स्टार्टिंग टाईम जो 0 आहे त्या टाईमला ती करंट इन द इंडक्टर इज आय नॉट. आय नॉटमधून करंट पास होतोय असं दिलं इथं घेऊन. जनरली आपण काय घेतो तर पहिली कंडिशन लक्षात ठेवा, टाईमचं लिमिट आपण 0 टू टी असं कन्सिडर केलं होतं. त्याच वेळी करंटचं लिमिट आपण काय घेतलं होतं 0 टू आय. 0 टू टी या टाईममध्ये करंट 0 टू आयपर्यंत इन्क्रीज झाला आहे असे लिमिट्स घेतली होती. पण इथं काय म्हटलं आहे, टाईम 0 असताना करंट 0 नाही आहे, इंडक्शन कॉइलमधला करंट 0 नाही आहे. वेन दी टाईम विल बी 0. टाईम 0 असताना इंडक्शन कॉइलमधून पास होणारा करंट आय नॉट आहे. सो हिअर आवर लिमिट विल बी करंट टाईम 0 असताना करंट किती आहे, आय नॉट आहे, हे गिवन आहे. मग आपण आता असं कन्सिडर करूया, वेन टाईम इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू टी करंट इन्क्रीजेस फ्रॉम आय नॉट टू आय. अगोदर ऑलरेडी त्या कॉइलमध्ये करंट 0 टाईमला आय नॉट आहे आणि तिथून तो इन्क्रीज होणार आहे. अशी कंडिशन घ्यायची आपल्याला आणि मग फाइंड आउट काय करायचं आहे, दी करंट इन दी इंडक्टर इज आय नॉट. देन फाइंड आउट दी इक्वेशन ऑफ करंट, म्हणजे करंटचं हे इक्वेशन जे आहे हे फाइंड आउट करायचं आहे. पण आता इथं कंडिशन काय बदलली हे आठवतंय तुम्हाला, इक्वेशन डिराईव्ह केलं होतं आपण, त्यामध्ये लिमिट्स यूज केली होती ती 0 टू टी 0 टू आय. मग इथं चेंज होईल लिमिट. सो इक्वेशन कसं डिराईव्ह केलं होतं, या सर्किटमध्ये आपण क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला होता. असं जर आपण इकडून गेलो तर बघा ई एम एफ पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, ई याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, आय आर असेल, आणि याच्यात इंड्यूस झालेलं व्होल्टेज जे आहे किंवा ई एम एफ म्हणतो आपण, दॅट विल बी ई इक्वल टू मायनस एल इंटू डी आय बाय डी टी. ओके, इंड्यूस्ड ई एम एफ, ईचा फॉर्म्युला आपण यूज केला आहे लास्ट लेक्चरमध्ये, तुम्हाला माहीत आहे. सो ई एम एफचा फॉर्म्युला यूज केला असेल तर याचा क्रिचॉफ्स लॉ व्होल्टेजला यूज केला तर ई एम एफ येणाऱ्या सगळ्या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज आणि ई एम एफची ॲडिशन टोटल 0 असते. साइन कन्व्हेन्शन घेतलं तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पास झाल्यामुळे पॉझिटिव्ह ई एम एफ, सेम डायरेक्शननं व्होल्टेज असल्यामुळे निगेटिव्ह. सो इट विल बी मायनस एल इन टू डी आय बाय डी टी. मॅग्निट्यूडमध्ये आपण कन्सिडर करतोय ई एम एफ इथला इंड्युस्ड. हे सगळं इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. सो हिअर वी कॅन राईट दिस ॲज. आता इथं लिमिट जी आहेत ती थोडी वेगळी यूज करायची आहेत आपल्याला. करंटच्या ज्या टर्म्स आहेत आणि दुसऱ्या टर्म्स म्हणजे ई एम एफच्या टर्म्स, यांना थोडं मी सेपरेट करतो. सो हिअर वी कॅन राईट दिस ॲज निगेटिव्ह टर्म्स आहेत, या टर्म्सला मी इकडं घेतलं तर काय येईल बघा, एल इंटू डी आय बाय डी टी इक्वल टू इप्सलॉन, हे इकडे घेतलं म्हणजे हे आय असं राहिलं,
इप्सिलॉन मायनस आय आर. आता इथं डी टी टर्म जी आहे या टर्मला इथं मी असं कन्वर्ट करतो, डी टी आणि एल इकडं घेतला, सो इट विल बी डी टी बाय एल इक्वल टू डी आय डिवायडेड बाय इप्सिलॉन मायनस आय आर. हे डिराईव्ह केलं आहे आपण इक्वेशन, फक्त लिमिट बदलायचं आहे आपल्याला त्यातलं, एवढा पार्ट लक्षात ठेवा. नाव वी कॅन इंटिग्रेट दीज इक्वेशन्स विद इन लिमिट. इकडं कॉन्स्टंट, इकडं व्हेरिएबल पॅरामीटर टाईम आहे, इकडं व्हेरिएबल पॅरामीटर करंट आहे. नाव वी कॅन इंटिग्रेट दीज इक्वेशन्स विद इन लिमिट 0 to t, टाईम लिमिट 0 to tच आहे, डी टी बाय एल इक्वल टू इंटिग्रेशन I naught to I. Now the limit not 0 to I, it will be I naught to I di divided by epsilon minus IR. हे इक्वेशन मिळतं आहे आपल्याला. नाव इंटिग्रेट दिस इक्वेशन. याला जर इंटिग्रेट करायचं असेल तर बघा, इंटिग्रेशन ऑफ डी टी टी म्हणजे हे आलं टी बाय एल, हे सिम्पल आहे. 1/l कॉन्स्टंट घेतलं, डी टीचं इंटिग्रेशन टी मिळालं, लिमिट यूज केलं तर 1 0 असल्यामुळे टीच राहील, इक्वल टू या इंटिग्रेशनमध्ये लॉग इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर आता हे 1/x फॉर्ममध्ये लिहिलं तर इंटिग्रेशनचा याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. फॉर्म्युला असतो लॉग टू दी बेस ई इंटिग्रेशन ऑफ इप्सिलॉन मायनस EMF आहे इप्सिलॉन मायनस आय आर डिवायडेड बाय, हे ए मायनस बी एक्सच्या फॉर्ममध्ये असेल तर इथं मायनस बी लिहितो, म्हणजे आपण इथं असणार आहे मायनस आर, अँड द लिमिट विल बी आय नॉट टू आय. याची लिमिट्स काय असणार आहेत, आय नॉट टू आय ही लिमिट झाली याची. नाव इफ वी यूज हे 1/-r इकडं घ्या, म्हणजे काय होईल बघा, मायनस आर टी बाय एल. इकडं राहिलेल्या टर्म्समध्ये लिमिट्स यूज करायचे आहेत. सो इनिशियली पुट दी व्हॅल्यू ऑफ आय इप्सिलॉन मायनस आय आर, हे पहिलं झालं, मायनस आता कोणतं लिमिट, लोअर लिमिट, लॉग टू दी बेस ई इप्सिलॉन मायनस आय नॉट आर येईल. आता फक्त लिमिट्स यूज केली, अप्पर लिमिट लोअर लिमिट यूज केलं. आता लिमिट यूज केल्यानंतर बघा, लॉग ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज केला तर लॉग टू दी बेस ई, सो इट विल बी इप्सिलॉन मायनस आय आर अपॉन इप्सिलॉन मायनस आय नॉट आर. इकडं काय आहे, मायनस आर टी बाय एल. लक्षात आलं. आता लॉग इकडचा लॉग एक्सपोनेन्शियल घ्या, काय येईल बघा, ई रेज टू, इकडची पॉवर होईल ई रेज टू मायनस आर टी बाय एल इक्वल टू, इथं राहील इप्सिलॉन मायनस आय आर डिवायडेड बाय इप्सिलॉन मायनस आय नॉट आर. हे इक्वेशन मिळाले. आता या इक्वेशनला कन्वर्ट करायचं आहे आपल्याला. कन्वर्ट कशामध्ये, इक्वेशन कशाचं डिराईव्ह करायचं होतं, करंटचं. मग करंटच्या इक्वेशनमध्ये कन्वर्ट करताना त्याला फक्त सिम्प्लिफाय करायचं राहिले. आय इक्वल टू कन्वर्ट करा, कारण आय नॉट हा कॉन्स्टंट आहे. आय इक्वल टू कन्वर्ट करताना आता बघा, ही टर्म घ्यायची, मग हे आय असं इकडं घ्या, सो इट विल बी इप्सिलॉन मायनस आय आर. काय केलं बघा, ही टर्म आय असे लिहिले, हे इकडं घेतलं म्हणजे मल्टिप्लाय होईल. सो इप्सिलॉन मायनस आय नॉट आर आणि ई रेज टू काय होतं, मायनस आर टी बाय एल. सो दिस इज अवर इक्वेशन. यामध्ये परत प्रॉब्लेम असा आहे की याला मायनस साईन आहे, हे इकडं घेतलं, हे इकडं घेतलं, तर कशा येतील कन्सेप्ट, मग बघा इप्सिलॉन मायनस ही कंप्लीट टर्म इकडे घेतली तर इप्सिलॉन मायनस आय नॉट आर इंटू ई रेज टू मायनस आर टी बाय एल. ही टर्म इकडे घेतली आणि ही इकडे घेतली तर प्लस होईल आय आर. या टाईपमध्ये हे इकडं घेतलं, हे इकडं घेतलं आहे मी. आता बघा काय येईल, आहे याच्यामध्ये आय, ओके, आय इक्वल टू, आता इथं आपल्याला फक्त करंट इक्वल टू कन्वर्ट करायचे. आता करंट इक्वल टू कन्वर्ट करताना इप्सिलॉन मायनस आय आर, येस, ओके, करंट आय इक्वल टू कन्वर्ट करताना काय करावं लागेल बघा, इथं आय इक्वल टू आर इकडे येईल. सो आय इक्वल टू इप्सिलॉन मायनस आय नॉट आर आणि ब्रॅकेट रेज टू किती व्हॅल्यू आहे, ई रेज टू, सॉरी ब्रॅकेट रेज नाही, ई रेज टू मायनस आर टी बाय एल. हा पॉवर झाला आणि या सगळ्याला डिवाइड होईल आर, अँड दिस इज द गिवन ऑप्शन. हा ऑप्शन गिवन दिलेला होता. सो दिस इज द इक्वेशन ऑफ करंट, इक्वेशन ऑफ करंट पासिंग थ्रू दिस सर्किट ॲज अ फंक्शन ऑफ टाईम. यासाठी एक इक्वेशन तयार करताना परफेक्ट आन्सर येते, हेच आन्सर गिवन आहे.
मग इथं काय चेंज केलं आपण, करंटचं इक्वेशन आपणही डिराईव्ह केलेलं आहेच थेरीमध्ये, मग ते काय यूज केलं नाही तुम्ही म्हणाल, काय चेंज होता, लिमिट्स. इथं 0 टाईमला 0 करंट गिवन नव्हता, तर 0 टाईम असताना इथं करंट गिवन होता I0. सो करंट इन्क्रीजेस फ्रॉम I0 टू I इन टाईम लिमिट 0 टू t. असं झालं. त्यामध्ये अशी इक्वेशन्स डिराईव्ह करायला एक्झाममध्ये विचारतील. आणखी काही क्वेश्चन्स बघूया. नाउ सी थर्ड क्वेश्चन. इन अ सर्किट शोन इन फिगर A and B, these two A and B are two cells of same EMF E, but different internal resistances small r, R1 and R2, R1 greater than R2. Find the value of R, म्हणजे हे कॅपिटल R जे दिले या रेजिस्टन्सची व्हॅल्यू, such that the potential difference across the terminals of cell A, म्हणजे हा सेल, potential difference across the terminals of cell A is 0 along time after key K is closed. यामध्ये मे बी इथं ए लॉंग टाईम असं असेल इथं बघा, म्हणजे टाईम इन्फिनिटी कन्सिडर करू शकतो आपण. आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, तर या कॅपिटल आरची व्हॅल्यू काय असेल या सर्किटमध्ये. जर एक कंडिशन गिवन आहे, इफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द टर्मिनल्स ऑफ दिस सेल इज 0, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ज्याला फी म्हणतो आपण, ते 0 आहे असं गिवन आहे. ओके, यात EMFची व्हॅल्यू जी आहे ती E गिवन आहे. When we closed this switch, हे स्विच क्लोज केल्यावर सर्किट ऑन होईल. ऑन झाल्यामुळं दोन्ही सेल आहेत सिरीजमध्ये आहेत, याचा EMF E आहे इथं गिवन, याचा EMF Eच आहे. सो सिरीजमध्ये असल्यामुळं दोघांचा मिळून टोटल EMF काय झाला, ह्या कॉम्बिनेशनचा 2E झाला. लक्षात ठेवा, कॉम्बिनेशनचा EMF किती इथं 2E आहे. या सेलमुळं असा करंट फ्लो होईल, इकडं जाईल करंट, इथं येईल, कॉम्बिनेशनमधून या दोघांमधून जाईल, इकडं जाईल. या टाईपमध्ये या सर्किटमधून करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस सर्किट. आता या सर्किटमधून करंट फ्लो होत असताना की ऑन केली आपण आणि लॉंग टाईम म्हटलंय, आफ्टर इज 0 ए लॉंग टाईम आफ्टर के इज क्लोज्ड, म्हणजे ह्याला आपण सेपरेट करून असं घेऊया, असंच मिनिंग आहे याचं. मग लॉंग टाईमचा अर्थ काय झाला, तर स्विच हे ऑन आहे, भरपूर वेळ झाला इथं. मग लॉंग टाईम झाल्यानंतर ॲक्च्युली कन्सेप्ट काय होती बघा, करंट इकडे येईलच, रेजिस्टन्समधून पास होईलच, इथं दोन्हीकडे करंट जाईल. इनिशियली यातून करंट पास झाला की तो अपोज करतो, कपॅसिटर चार्ज व्हायला सुरू होतो. याचा अर्थ जे करंट आहे इथून फ्लो होणारा तो मॅक्झिमम करंट इनिशियली इकडंच जाईल कपॅसिटरमध्ये, कारण कॉईल जी आहे इंडक्शन कॉईल ती सुरुवातीला करंट इन्क्रीज होत असताना काय करते, अपोज करते. त्याच्यामुळं करंट हा इकडं जाईल, कपॅसिटर काय होईल, चार्ज होईल. पण तो सपोज आता हा कपॅसिटर स्टेडी स्टेटमध्ये आहे, म्हणजे कपॅसिटर इज इन स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट कपॅसिटरची म्हणजे काय, इट इज फुल्ली चार्ज. हा आता फुल चार्ज झाला आहे. फुल्ली चार्ज असल्यानंतर कपॅसिटर आणखी चार्जेस घेत नाही, म्हणजे इकडं जाणारे जे करंटची व्हॅल्यू आहे ती 0 होते. एकदा कपॅसिटर फुल चार्ज झाला, स्टेडी स्टेटमध्ये गेला की त्यातून करंट फ्लो होत नाही, कारण तो एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. आणि मग टाईम भरपूर झाल्यानंतर ही कॉईल अपोज करणंही बंद करते, कारण ती इन्क्रीज होत असताना फक्त अपोज करते. आणि मग या कॉईलमधून एक कॉन्स्टंट करंट फ्लो होतो, म्हणजे ह्या कॉईलचा इथं काहीही रोल राहत नाही, पण यातून करंट मात्र फ्लो होतो. एक सिंपल वायर असल्यासारखी कॉईल असते. जर टाईम भरपूर झाला असेल, करंट कॉन्स्टंट असेल तर. सो करंट विल पासेस थ्रू दिस कॉईल विदाउट एनी रेजिस्टन्स. कॉईल काही त्याला काय करत नाही, अपोज करत नाही. आणि मग हा करंट इकडं येतो आणि इकडून फ्लो होतो. याचा अर्थ याला कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे, कॉईलला कुठलाही इंड्युस्ड करंट नाही, कारण टाईम भरपूर झाला आहे. इनिशियली म्हणजे इन्क्रीज डिक्रीज होतानाच याचा रोल आहे, आत्ता काही रोल नाही. कपॅसिटरमधून करंट फ्लोच होत नाही. याचा अर्थ हे सर्किट जे आहे ते सर्किट बघा इक्विव्हॅलंट कशाला येऊ शकतं, कपॅसिटरमधून करंट पास होत नाही आहे, हा फुल्ली चार्ज आहे, काढून टाका इथून, काहीही चेंज होणार नाही, कारण त्यातून करंट फ्लो होतच नव्हता. आता राहिलं या इंडक्टरचा रोल. इंडक्टरचं म्हणाल तर इंडक्टरचा रेजिस्टन्स इथं 0 झाला आहे, तो काहीही अपोज करत नाही. मग सिम्पली यातून करंट फ्लो होतोय, कॉन्स्टंट करंट यातून फ्लो होतोय, मग इंडक्टरचाही रोल नाही इथं, मग यालाही काढून टाकलं. मग आपण या सर्किटला सिम्पली असं ड्रॉ करू शकतो जर टाईम जास्त झाला असेल तर. सो दिस इज अवर इक्विव्हॅलंट सर्किट. आता नेमका दिलेली गिवन कंडिशन घ्या. फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. इथं बघा दिस 2 रेजिस्टर्स आर इन पॅरलल, दिस 2 आर इन पॅरलल. या दोघांचा रेजिस्टन्स पॅरललचा R/2. 2 इक्वल पॅरललमध्ये असतील तर हाफ होतो रेजिस्टन्स, लक्षात ठेवा. मग हे R/2 प्लस R आहे, हे R/2 प्लस R होईल. या दोघांचाही किती येणार, पॅरलल कॉम्बिनेशनची व्हॅल्यू रेजिस्टन्सची R/2. R/2ला हा सिरीजमध्ये, या R/2ला हा सिरीजमध्ये, दोघांची ॲडिशन होईल. याचा अर्थ R/2 प्लस R, R/2 प्लस R असे 2 रेजिस्टर परत पॅरललमध्ये आले. म्हणजे बघा R/2
प्लस आर, याची व्हॅल्यू काय येईल आर प्लस 2r म्हणजे 3r/2. 3r/2 आणि 3r/2 या दोघांची या सगळ्याची व्हॅल्यू 3r/2, याची व्हॅल्यू 3r/2 आणि मग हे दोन पॅरलल, दोघांची व्हॅल्यू 3r/2 आहे ते पॅरलल येतात. मग पॅरलल कॉम्बिनेशन सेम दोन रेजिस्टन्स असेल तर मग इथं आपण एक्सटर्नल म्हणूया. एक्सटर्नल रेजिस्टन्स इक्वल टू ह्या सगळ्यांची व्हॅल्यू, कारण हे इंटरनल आहे तिथं, याची व्हॅल्यू 3r/2 3r/2 दोन पॅरलल आले, मग टोटल असतो त्याच्या हाफ म्हणजे 3r/2च्या परत हाफ, याची व्हॅल्यू आली 3r/4. So this is the total resistance of this combination. But circuit again have two internal resistances also. आपण असं म्हणूया R internal. इंटरनलची व्हॅल्यू किती आहे R1 प्लस R2. दोन आहेत सिरीजमध्ये आहेत, दोघांची ॲडिशन होईल. सो कॉम्बिनेशनचा किंवा असं म्हणा की सर्किटचा रेजिस्टन्स किती, तर हे प्लस हे एक्सटर्नल प्लस इंटरनल. आता टोटल EMF किती आहे 2E. देन व्हॉट इज दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. सर्किटमधून पास होणारा टोटल करंट काय असेल. टोटल करंट पासिंग थ्रू दिस सर्किट विल बी इक्वल टू, ॲक्च्युली फॉर्म्युला असतो E/R प्लस स्मॉल r. करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट आहे हा फॉर्म्युला असतो. बट हिअर EMF इज 2E, कॉम्बिनेशनमुळेच करंट फ्लो होणार आहे म्हणजे 2E, EMF 2E झाला. कॅपिटल R ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, कॅपिटल R म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स किती आहे 3r/4 प्लस R1 प्लस R2, इंटरनल 2 एवढी व्हॅल्यू आहे. सो दिस इज दी करंट पासिंग थ्रू दिस सर्किट. आता या करंट पास होणारा मिळाला म्हणजे हा जो ए सेल आहे, या ए सेलमधून एवढा करंट पास होतोय. ए सेलमधून एवढा करंट काय होतो इथं पास होतो. आता हा जर करंट पास होत असेल ए सेलमधून तर लक्षात ठेवा फर्स्ट सेलसाठी आपण जर कंडिशन लिहिली E1 E इक्वल टू, तर त्यातून करंट आयच पास होतोय. ओके, कॅपिटल R प्लस स्मॉल r अशी कंडिशन लिहितो आपण. आणि मग यामधून इथे एक फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला, जनरल EMFचा फॉर्म्युला काय असतो E इक्वल टू I इन ब्रॅकेट कॅपिटल R प्लस स्मॉल r. हा EMFचा फॉर्म्युला आहे, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण स्टडी केला होता. आता यामध्ये E इक्वल टू IR प्लस I स्मॉल r असं लिहितो मी. सो व्हॉट इज दिस IR, दिस इज दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. ओहम्स लॉवरून माहिती आहे IR इक्वल टू काय असतं फी असतं इंटू I स्मॉल r कॅपिटल E. हा फॉर्म्युला मिळतोय. आता यामध्ये हे फी जे आहे, दिस फी इज नथिंग बट दी टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दी सेल. आणि मग हे फी इक्वल टू फॉर्म्युला कन्वर्ट केला तर फॉर्म्युला येतो E मायनस I इंटू स्मॉल r. सो फी स्टँड्स फॉर टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ए सेल. आता या सेलचं पोटेन्शियल टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स फी जे आहे ते क्वेश्चनमध्ये असं म्हटलं आहे की किती आहे ऑफ सेल इज 0, म्हणजे हे फी 0 गिवन दिलं आहे, याला 0 म्हणूया आपण. इक्वल टू सेलचा EMF Eच आहे मायनस करंट जो पास होतोय सेलमधून पास होणारा करंट तो हा करंट आहे. सो दिस करंट विल बी 2E डिवायडेड बाय 3r/4 प्लस R1 प्लस R2. सो दिस इज द करंट पासिंग थ्रू दी सेल अँड द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दॅट सेल इज R1. या एका सेलचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे इथं R1 आहे. सो ही कंडिशन मिळते आणि हे सगळं इक्वल टू किती आहे 0 आहे. मग आपण असं लिहू शकतो इथं E इक्वल टू निगेटिव्ह टर्म इकडं घेतली फक्त, म्हणजे काय येणार 2E R1 डिवायडेड बाय 3 कॅपिटल R/4 प्लस R1/R2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं तर कॅपिटल R ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आता यामध्ये कॅपिटल R व्हॅल्यू फाइंड आउट करताना विचार करा आहे या इक्वेशनमध्ये सिम्प्लिफाय करून फाइंड आउट करू शकतोय. कसं सिम्प्लिफाय करता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. म्हणजे हे इकडे टर्म घेतली तर काय येईल बघा, ईला इकडे घेतलं तर कॅन्सल होईल ते. ओके, ईची व्हॅल्यू कॅन्सल होईल. सो दी रिमेनिंग टर्म्स आर 3r/4 प्लस R1 प्लस R2 इक्वल टू 2r1. लक्षात काय केले, हे ई कॅन्सल झालं इकडे घेतल्यामुळं, ईला ई कॅन्सल झाले, या टर्म्स इकडे घेतलेत. सो दिस विल बी 3r/4 इक्वल टू 2r1 मायनस R1 मायनस R2. हे R1 R2 इकडे घेतलं म्हणजेच काय राहणार आहे हे R1 मायनस R2. 2r1 मायनस R1, R1 आलं, R1 मायनस R2 व्हॅल्यू मिळते. येस, नाऊ कॅपिटल R इक्वल टू काय व्हॅल्यू येईल बघा 4/3 इन ब्रॅकेट R1 मायनस R2. सो दिस इज अवर आन्सर. कॅपिटल R व्हॅल्यू मिळते 4/3 R1 मायनस R2. येस,
दिस इज अवर ऑप्शन, करेक्ट ऑप्शन गिवन. म्हणजे कॅपिटल आरची ही व्हॅल्यू मिळाली या कंडिशनमध्ये. यात ॲक्च्युली करंट इलेक्ट्रिसिटीचा जास्त पार्ट होता, पण इथली मेन कंडिशन. लॉंग टाईम झाला असेल तर लक्षात ठेवा कपॅसिटरचा रोल, तो स्टेडी स्टेटमध्ये जातो, त्यातून कुठलाही करंट फ्लो होत नाही, काढून टाकता येतं सर्किटमधून. आणि लॉंग टाईम झाल्यानंतर इंडक्टरमधून पास होणारा करंट हा कॉन्स्टंट असतो, त्यामुळं इंडक्टर काहीही अपोज करत नाही, सिम्पल वायरसारखा तो ॲक्ट होतो, त्यातून इझिली करंट काय होतो, फ्लो होतो. त्यामुळं इंडक्टरला स्ट्रेट वायरनं रिप्रेझेंट केलं, कपॅसिटर काढून टाकला. रिमेनिंग सर्किट इथं आपल्याला समोर दिसतंय. या टाईपमध्ये आपण हाही पार्ट सॉल्व्ह करू शकतोय, सिम्पल कंडिशन्स आहेत. नाव वी विल गो टू अवर नेक्स्ट क्वेश्चन. आता या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, कसा दिलाय बघा. थोडा पार्ट हा इरेज करावा लागेल. व्हॉट इज क्वेश्चन? फिगर शोज LCR सर्किट व्हेन दिस स्विच एस इज क्लोज्ड. इथं स्विच दिलंय हे. When this switch S is closed, the currents through resistor, inductor and capacitor, तिन्ही कंपोनंट कनेक्ट केले तिथं. रजिस्टर करंट थ्रू इंडक्टर, कपॅसिटर अँड रजिस्टर इज I1, I2 अँड I3. तिन्ही करंट दिलेले आहेत तिथं. आर I1 अँड I2 अँड I3. डिटरमाइन I1, I2 अँड I3. यामध्ये एक थोडा पार्ट लिहायचा राहिला आहे. तो पार्ट म्हणजे यात दोन क्वेश्चन आहेत, सब क्वेश्चन. फर्स्ट ॲट t इक्वल टू 0 अँड बी ॲट t इक्वल टू इन्फिनिटी टाईम दिला. ह्या दोन कंडिशनला I1, I2, I3च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. आता पहिली कंडिशन घेऊया. फर्स्ट ॲट t इक्वल टू 0, टाईम जर 0 असेल, टाईम 0 म्हणजे जस्ट स्विच क्लोज केलं आहे. या स्विचला यसला काय केलं आहे आपण, जस्ट क्लोज केलं आहे. त्यावेळी आता यात I1 म्हणजे कुठला करंट आहे बघा. I1 सुरुवातीला दिला आहे रजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटर, म्हणजे दिस इज अवर I1, I2 आणि हा झाला I3 आणि टोटल करंट इकडं म्हणूया I. आता यामध्ये हे तिन्ही करंट फाइंड आउट करायचे. पहिली कंडिशन काय, टाईम 0 असताना, म्हणजे स्विच जस्ट क्लोज केलेलं असताना. व्हेन दिस स्विच इज जस्ट क्लोज्ड, करंट स्टार्ट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट. रेजिस्टन्स आहे, करंटच्या फ्लोला काय करणार, अपोज करणार. मग करंट इकडं अपोज होत असेल तर या रेजिस्टन्समधून जाण्यापेक्षा इकडं जाणं बेटर करेल, म्हणजे चार्जेस सरळ जातील पुढं. अगेन when switch is just closed, current through this circuit or coil it starts growing, increase व्हायला सुरू होतो. आणि आपल्याला माहिती आहे स्विच जस्ट क्लोज केलं की कॉइलमधून पास होणारा करंट इन्क्रीज होत असेल तर कॉइल त्याला अपोज करते, त्याला लवकर इन्क्रीज होऊ देत नाही, तो स्लोली इन्क्रीज होतो. म्हणजे कॉइलही अपोज करते. मग इकडं येण्यापेक्षा करंट परत आणखी पुढं जाणं बेटर आहे. मग कपॅसिटरचं काम काय, तर कपॅसिटर चार्ज होतो, म्हणजे तो चार्जेस घेतो उलट, आणि मग कपॅसिटरचं चार्जिंग स्टार्ट होतं. याचा अर्थ करंट या दोघांमध्ये जाण्यापेक्षा सुरुवातीला म्हणजे टाईम 0 असताना जस्ट ऑन केल्यावर प्रेफर करणार आहेत हे चार्जेस कुठं जाणं, कपॅसिटरमध्ये जाणं. याचा अर्थ या दोघांमधून करंट पास होत नाही. लक्षात ठेवा, फक्त सुरुवातीला कुणामधून करंट पास होतो, कपॅसिटरमधून. इनिशियल स्टेज 0 टाईम म्हणजे जस्ट ऑन केल्यानंतरची. मग या दोघांमधून करंट पास होत नसेल तर मग या दोघांना काढून टाका, इथून काही फरक पडणार नाही. इनिशियल स्टेजला म्हणतो या दोघांना कन्सिडरच करू नका. मग रिमेनिंग सर्किट काय, तर ज्यामध्ये हा रेजिस्टन्स आहे, हा कपॅसिटर आहे आणि हा EMF आहे. मग करंटचा फॉर्म्युला काय, I इक्वल टू I म्हणजे ॲक्च्युली काय, इथं बघा आधी आन्सर सांगूया. I1ची व्हॅल्यू किती आहे, t इक्वल टू 0. I1 इज 0, I2 इज ऑल्सो 0. ह्या दोघांमधून करंट पास होत नाही. ना व्हॉट अबाउट I3 म्हणजे टोटलच करंट आहे. आणि मग कपॅसिटर काय रेजिस्टन्स नसतो, हा DC करंट आहे आणि त्यामुळे कपॅसिटरचा रेजिस्टन्स घेत नाही आपण. मग इथं करंटची फॉर्म्युला काय असतो, इप्सलॉन म्हणजे EMF डिवाइड बाय रेजिस्टन्स. मग सर्किटमधला रेजिस्टन्स फक्त स्मॉल आरच आला, एवढाच रेजिस्टन्स आला. हे सर्किट असं आलं, ह्या दोघांचा रोलच नाही आहे इथं. याचा अर्थ ही I3ची व्हॅल्यू म्हणजे करंट फक्त या कपॅसिटरमधून फ्लो होतोय, म्हणजे हे सर्किट असं झालं. एवढाच पार्ट आला सर्किटचा. याचा अर्थ सर्किटमध्ये फक्त स्मॉल आर येतो आणि करंटचा फॉर्म्युला माहिती आहे EMF आपण टोटल रेजिस्टन्स सर्किटचा. ही पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन ॲट t इक्वल टू इन्फिनिटी. आता हे लक्षात आलं पाहिजे, 0 करंटला हा रोल होता बरोबर आहे, पण इन्फिनिटी करंट असेल तर इन्फिनिटी करंटला काय होईल सांगा. फेन दी करंट थ्रू दी फेन दी टाईम विल बी इन्फायनाईट, म्हणजे भरपूर वेळ झाला आहे. आता भरपूर वेळ झाला याचा अर्थ कपॅसिटर आता स्टेडी स्टेटमध्ये गेला, म्हणजे तो फुल्ली चार्ज झाला. याचा अर्थ I3 पहिला 0 झाला. I3 व्हॅल्यू काय झाली, 0. का, हा फुल्ली चार्ज झाला आहे भरपूर वेळ झाल्यामुळं, आणि मग तो स्टेडी स्टेटमध्ये गेला, तो आता चार्जेस घेत नाही. रेजिस्टन्सचा विचार करा, रेजिस्टन्स अपोज करणारच आहे. इंडक्शन कॉईलचा काय रोल इथं, इंडक्शन कॉईल आता अपोज करत असेल का, नो.
टाईम इन्फायनाईट झाला असेल तर सर्किटमधून कॉन्स्टंट करंट फ्लो होतो. कॉईलमधून आता कॉन्स्टंट करंट फ्लो होतोय आणि कॉन्स्टंट करंट फ्लो होत असेल कॉईल कुठलाही अपोज करत नाही, म्हणजे ही कॉईल सिम्पल वायरसारखं ॲक्ट होते. टाईम जर इन्फायनाईट झाला असेल, भरपूर झाला असेल, तर कॉईलमधून कॉन्स्टंट करंट फ्लो होतो आणि कॉईलमधून सिम्पल ते कॉईल असली काय किंवा स्ट्रेट वायर असली काय सेम करंट पास होतो. रेजिस्टन्स अपोज करतोय, कपॅसिटर तर करंट घेतच नाही आहे, याचा अर्थ हा करंट या वायरमधून फ्लो होईल, म्हणजे I2 आहे पण I1 आणि I3च्या व्हॅल्यू 0 आहेत. I1 0 I3 0 आणि मग शॉर्ट सर्किट झालं, करंट सगळा इकडूनच जाईल. असा रेजिस्टन्समधून कशाला जाईल, तो यातून त्याला जावंच लागते. याचा अर्थ आता परत सर्किटमध्ये फक्त करंटचा फ्लो कसा झाला, लाईक धिस. सो द करंट I2 यातून पास होणारा कोणता I2, इट विल बी अगेन EMF अपॉन रेजिस्टन्स, म्हणजे हा रेजिस्टन्स परत तोच करंट आला, फक्त हा I2 आहे, इनिशियली I3 होता. या रेजिस्टन्समधून करंट दोन्ही कंडिशनला काय होत नाही, फ्लो होत नाही. लक्षात आलं काय सांगितलं, सिम्पल कन्सेप्ट आहेत. इंडक्टन्सचा रोल तो इम्पॉर्टंट आहे यातला. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. A circuit contains cell and inductor with a switch. Initially the switch is open. It is closed at t equal to 0. Find current as a function of time. इथं आपल्याला करंटचं इक्वेशनच विचारलं आहे, करंट कसा ग्रो होईल, किंवा आता यामध्ये करंटचं ग्रोचं इक्वेशन घ्यायचं आहे. पण कंडिशन अशी आहे की इथं सर्किटमध्ये रेजिस्टर दिलेला नाही आहे. आपण जे डिराईव्ह केलेलं इक्वेशन आहे ते करंटचं इक्वेशन आहे, पण सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स अँड इंडक्टन्स दोन्ही आहेत. हिअर इंडक्टन्स ओनली. मग अशा वेळी काय करायचं, तर कंडिशन तीच घेऊया आपण. सो करंट स्टार्ट पासिंग थ्रू दिस कॉईल अँड EMF E विल बी इंड्युस्ड इन दिस कॉईल. या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF काय असतो, I इक्वल टू L/di/dt. सेल्फ इंडक्टन्समध्ये बघितलं आहे आपण. आता याच्यात इंड्यूस झालेला EMF आणि याचा EMF सेमच असणार आहे, कारण सर्किटमध्ये जर आपण ओहम्स लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला तर इक्वेशन असं मिळेल, E इक्वल टू L इंटू di/dt. असंच मिळेल ना इक्वेशन आपल्याला तिथं, कारण यात इंड्यूस झालेला EMF E, इथलं व्होल्टेज E आणि सर्किटमधला ओहम्स लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेजला अप्लाय केला तर E आणि याची ॲडिशन 0 यायला पाहिजे, त्यानुसार ही व्हॅल्यू मिळते. आणि मग या इक्वेशनमध्ये सपोज मी असं कन्वर्ट केलेला dt/L इक्वल टू di अपॉन इप्सलॉन या टाईपमध्ये याला कन्वर्ट केला मी, किंवा काही आहे असं ठेवा, कारण दोन टर्म्स दोन्ही साईडला आहेत, टाईम आणि करंट. सो हिअर सपोज दिस विल बी इप्सलॉन इंटू dt, हे इकडे घेतलं तर इक्वल टू काय आलं, L इंटू di. नाव इंटिग्रेट बोथ दीज इक्वेशन्स 0 टू t, टाईम लिमिटमध्ये घेतो ना आपण. करंटचं इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे, सपोज टाईम इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू t, इप्सलॉन dt, करंट इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू I, L di. घ्या इंटिग्रेशन, इप्सलॉन EMF कॉन्स्टंट आहे, इंटू dtचं इंटिग्रेशन t इक्वल टू L कॉन्स्टंट आहे, DIचं इंटिग्रेशन I, 0 लिमिट असल्यामुळं अप्पर लिमिट यूज करतोय आपण फक्त इथं. आणि फाइंड आउट काय करायचं होतं आपल्याला, करंटचं इक्वेशन. सो I विल बी इक्वल टू ET अपॉन L. ओके, करंटचं इक्वेशन मिळतंय. ऑप्शन आहे का बघतो एक, येस, I इक्वल टू ET/L. दिस इज अवर आन्सर. सिम्पल क्वेश्चन होता. इंडक्टर फक्त असेल तर त्या टायसाठी जर करंट फाइंड आउट करायचा असेल तुम्हाला, एखादा इन्स्टंटेनियस करंट दिलेल्या गिवन टाईमसाठी, तर करंटचं इक्वेशन तयार होते सिम्पली इंडक्टर सर्किटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ सर्किट S1 रिमेन्स क्लोज्ड फॉर ए लॉंग टाइम अँड S2 रिमेन्स ओपन. नाव S2 is closed and S1 is opened. Find out the di/dt in the right loop just after that moment. क्वेश्चन असा आहे की S1 रिमेन्स क्लोज्ड म्हणजे हे S1 की आहे ते आपण क्लोज केले, म्हणजे ऑन केले. S2 ओपन आहे. S2 ओपन याचा अर्थ हा इकडचा जो सेल आहे तो सर्किटमध्ये नाही, हे ओपन सर्किट झालं, म्हणजे हा रेजिस्टन्स हे नाही येणार, एवढा पार्ट इकडं सर्किटमध्ये नाही, रिमेनिंग सर्किट एवढंच राहिलं फक्त. आणि मग लॉंग टाईम आहे म्हणजे भरपूर वेळ हा काय क्लोज सर्किटमध्ये आहे, म्हणजे हे सर्किट सुरू आहे. लॉंग टाईम झाल्यानंतर ह्या रेजिस्टन्समधून एक कॉन्स्टंट करंट पास होतो, इंडक्शन कॉईलमधून एक कॉन्स्टंट करंट पास होतो. तो करंट किती असेल सांगा, इथं हा पोर्शनच नाही आहे सर्किटमध्ये इकडचा, एवढंच सर्किट झालं हा लूप इथला. इंडक्शन कॉईल कुठलाही अपोजही करणार नाही का, हे सिम्पल वायरसारखा यातून करंट पास होईल. लॉंग टाईम कन्सिडर केला आहे आपण, यातला करंट इन्क्रीज होणार नाही. मग एक कॉन्स्टंट करंट जो फ्लो होणार आहे या सर्किटमधला, that constant current passing through this coil I will be equal to epsilon by R, कारण याच्या सर्किटमध्ये रेजिस्टन्स फक्त Rच आहे.
याचा अर्थ लक्षात ठेवा, ह्या कॉईलमधून पास होणारा जो कॉन्स्टंट करंट आहे तो किती आहे, I = E/R. आता कंडिशन काय दिली, नाव S2 क्लोज्ड, जस्ट क्लोज केले, लक्षात ठेवा, जस्ट S2ला काय केलं आहे, क्लोज केलं आहे, आणि S1ला ऑफ केलं आहे, ओपन केली, S1 की ओपन केली, S2 क्लोज केली, म्हणजे हे ऑन केलं. सडनली फाइंड आउट दी di/dt इन दी राईट लूप जस्ट आफ्टर दॅट मोमेंट. म्हणजे जस्ट ही की ऑन केली आणि या कीला ऑफ केलं, या कंडिशनचा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, या कंडिशनला. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या लूपमधून, ह्या इंडक्शन कॉईलमधून किती करंट पास होत होता, I. या कीला ऑफ केलं तरी हा करंट एवढाच असतो त्याच्यातून, कारण कॉईलमधला करंट सडनली लगेच झिरो होत नाही. कंडिशन काय सांगते आपल्याला, तर कॉईलमधला करंट जर डिक्रीज होत असेल तर कॉईल त्या करंटला डिक्रीज होऊ देत नाही, लगेच होऊ देत नाही, थोड्या वेळानं होतो पण लगेच नाही. याचा अर्थ जरी या कीला आपण ऑफ केलं असलं तरी या कॉईलमधून पास होणारा करंट हा फ्लो होत असतो, आणि तो करंट किती असतो, E/R, म्हणजे EMF/R ही व्हॅल्यू होती या करंटची, आणि तो तसाच असतो करंट यामध्ये. तेवढा करंट या कॉईलमध्ये कंटिन्युअसली फ्लो होतोय अजूनही, जरी या कीला काय केलं, ऑफ केलं. ती मोमेंट आहे, तो क्षण आहे, त्या क्षणाला हा करंट आहे इथं. आणि स्विच ऑन केल्या केल्या या 4E सेलमुळं, या सेलमुळं सर्किटमध्ये करंट लगेच फ्लो होणार नाही, कारण हा पहिली जस्ट स्विच क्लोज केलेली कंडिशन आहे. त्यामुळं याच्यामुळं या सर्किटसाठी आता टाईम झिरोच आहे तसा, जस्ट स्विच काय केले, हे S2 क्लोज केले, आणि त्यावेळेचा करंट ह्या 4E मुळे असणारा झिरोच असतो. याच्यामुळं करंट फ्लो होत नाही सर्किटमध्ये, कारण जस्ट ऑन केलं आहे. पण या कॉईलमधून ऑलरेडी करंट फ्लो होतोय, किती, I = E/R. मग हाच करंट या रजिस्टरमधूनही पास होतो, म्हणजे या सर्किटमधला. हे इकडं ऑफ आहे म्हणजे हे निघून गेलं, हा पार्टच नाही आहे इकडं सर्किटचा, कारण स्विच आपण काय केलं, ऑफ केलं आहे. एवढं सर्किट राहिलं रिमेनिंग, हे ऑन आहे सर्किट इथं, म्हणजे ही की झाली इथली. याचा अर्थ या सर्किटमधून असा करंट काय होतोय, फ्लो होतोय त्या क्षणाला, त्या इन्स्टंटला, जस्ट S2 ऑन केल्या केल्या आणि S1ला ऑफ केल्यावर. या सेलमुळं फ्लो होणारा करंट नाही आहे हा, दिस इज करंट ड्यू टू दिस कॉईल. या कॉईलमधला तो करंट होता, आणि मग हा करंट फ्लो होतोय. याचा अर्थ याच्यासाठी ही करंट हाच झाला, याच्यातून करंट हे किती फ्लो होणार, E/R, जो I करंट होता, हाच करंट दोघांमधून पास होतोय. आणि मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं, di/dt. आता ह्या लूपसाठी क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करा. आपण इथून स्टार्ट करूया, इकडे गेलो आपण, तर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह यामुळे सेलची व्हॅल्यू 4E येईल, पॉझिटिव्ह येईल. आता अपोजिट जातोय तर मग इथं प्लसच येणार. याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे याच्यात इंड्यूस झालेला EMF काय असणार आहे, L × di/dt. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे असतं ते व्होल्टेज म्हणजे याच्यात इंड्यूस झालेला EMF, त्याची व्हॅल्यू काय असते, L × di/dt. E ची व्हॅल्यू इंड्यूस्ड EMF याच्यातला कॉईलमधला तो आला, आणि प्लस याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स IR असतं. R किती आहे, 2R आहे, आणि यातला करंट ॲक्च्युली आहे E/R म्हणजे E/R × 2R. हे झालं याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल, आणि हे सगळं इक्वल टू 0, सॉरी प्लसच आहे, कारण अपोजिट करंटच्या डायरेक्शनला लूप घेतला आहे. मग हे R कॅन्सल होईल, इथं 4E आहे, हे 2E म्हणजे 6E होईल. इक्वेशन राहिलं L × di/dt = -6E. लक्षात आलं, मायनस काय आलं, 6E. हे 4E 2E 6E आणि इकडे घेतलं, आणि मग di/dt. सो di/dt विल बी इक्वल टू -6 EMF ε/L. सो दिस इज अवर आन्सर. di/dt फाइंड आउट करायचं होतं, कधी, जस्ट स्विच क्लोज केल्यानंतरचं. तसं जर इनिशियल कंडिशन असती, हे कॉईल नसते इथं, किंवा S1 ऑफ केलं आहे पण S2 ऑफच आहे, मग यातला करंट हळूहळू कमी होत गेला असता हा करंट, आणि झिरो झाला असता, आणि मग S2 ऑन केलं असतं की त्यावेळेचा इनिशियल कॉईलमधला करंट हा झिरोच असला असता, आणि मग नंतर या सेलमुळे ह्या सर्किटमध्ये करंट ग्रो झाला असता, मग ते इक्वेशन घेता आलं असतं करंटचं. हे इक्वेशन नाही, ओके. त्यामुळे इथं ही कंडिशन कशी अप्लाय करायची व्यवस्थित थोडं लक्षात ठेवा. क्वेश्चन आणखी आपल्याला बघायचे आहेत.